श्रोते हो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. दर आठवड्याला आपण या कट्ट्यावरती भेटतो आणि जाणून घेतो या आठवड्यात स्टोरीटेलमध्ये काय नवीन तुमच्यासाठी आलेलं आहे. आणि या आठवड्यामध्ये नुसतंच नवीन काही नाही, तर त्याहीपेक्षा काहीतरी अफलातून तुम्हाला मिळणार आहे. आता ते काय, कसं हे आपण जाणून घेणार आहोत, कारण आज आपल्या स्टोरीटेल कट्ट्यावरती आलेले आहेत स्टोरीटेल इंडियाचे व्यवस्थापक योगेश दशरथ. योगेश, स्वागत. नमस्कार संतोष, नमस्कार श्रोते हो. तर ज्या अर्थी योगेश दशरथ साक्षात इथं अवतरलेले आहेत त्या अर्थी काहीतरी आज खास असणार आहे. तर आपण खूप वेळ न दडवता त्यांना विचारूया. योगेश, स्टोरीटेल मध्ये या आठवड्यामध्ये काय विशेष आहे हे तर सांगशीलच, आणि ज्या अर्थी तू इथे आलेला आहे त्या अर्थी अजून तू काहीतरी आम्हाला देऊन जावं असं आम्हाला वाटतं. तर संतोष, आठवत असेल मागच्या वेळेस आपण जेव्हा दोघ जण बोललो होतो तेव्हा आपण सिलेक्ट मराठी लॉन्च केलं होतं, जेव्हा की श्रोते फक्त मराठी ही एकमेव भाषा निवडू शकायचे. बरोबर. आणि आपल्या त्या संकल्पनेला लोकांनी जो प्रतिसाद दिला, सबस्क्राईब केलं, तो एक्सपेरिमेंट जो होता की फक्त भारतीय भाषा एकच भाषा दिल्यामुळे किंवा लोकल भाषा दिल्यामुळे लोकांचा सपोर्ट राहील का, तर त्या अर्थी तो एक्सपेरिमेंट सक्सेसफुल ठरला. आणि आता आपण त्या एक्सपेरिमेंटवर बिल्ड करून सिलेक्ट मराठीला आपण सिलेक्ट म्हणून एक्सपांड केलंय. एक्सपांड म्हणजे सिलेक्ट मध्ये आता भारतातल्या सगळ्या भाषा, ज्या 10 भाषांचे पुस्तकं, ऑडिओ बुक्स, ई बुक्स स्टोरीटेलवर आहेत, ते सगळे श्रोत्यांना ऐकायला मिळतील. आणि ज्यांनी ऑलरेडी सिलेक्ट मराठी केलेलं आहे त्यांना काहीच वेगळं करायची गरज नाहीये. त्यांच्या सेटिंग्स मध्ये गेले, ते ऍपमध्ये ऍप सेटिंग्स म्हणून एक फीचर असतं, आणि त्या ऍप सेटिंग्स मध्ये गेले की जिथे लँग्वेजेस असतात. तर इतके दिवस तिथं फक्त मराठी ही एकमेव भाषा होती, आता तिथं 11 भाषा आहेत. म्हणजे जर कुणाला मराठी सोबत हिंदी ऐकायचं असेल किंवा कुणाला कन्नड ऐकायचं असेल, कुणाला तमिळ ऐकायचं असेल, तर आता ते एकापेक्षा जास्त भाषा निवडू शकतात. तर इनफॅक्ट आपण सिलेक्टला अजून मोठं आणि अजून चांगलं केलंय की आता सिलेक्ट मध्ये सर्व भारतीय भाषा एकाच वेळेस मिळतात. अच्छा. आणि ह्याच्यासाठी काही वेगळी फीस आहे का, की म्हणजे ज्यांनी ऑलरेडी मराठी घेतलेलं आहे त्यांना इतर भाषा सुद्धा ऐकायच्या असतील तर त्यांनाही काही अतिरिक्त फीस द्यावं लागणार आहे का, किंवा कसं? तर ज्यांनी आता ऑलरेडी सिलेक्ट मराठी घेतलेलं आहे किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी सबस्क्रिप्शन आहे त्यांना काहीही इतर वेगळे पैसे द्यायची गरज नाहीये. हे त्यांच्या सबस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी storytel.com वर जावं. तिथं आता 1 महिन्याला 149 रुपये आणि 6 महिन्याला 599 रुपये आणि 1 वर्षाचं 999 असे 3 ऑप्शन्स आहेत. आणि 25 मे पर्यंत एक स्पेशल ऑफर आहे की जिथं 599च्या ऐवजी श्रोते 295 रुपये देऊन 6 महिने ऐकू शकतात. म्हणजे फक्त 49 रुपये दर महिना. पण ही ऑफर फक्त 25 मे पर्यंतच आहे. तर जर तुम्ही ऐकत असताल आणि तुम्ही स्टोरीटेल घेतलेलं असेल तर ही खूप छान संधी आहे. वा. आणि ह्याला पेमेंट करण्याचे ऑप्शन्स काय आहेत? आता आरबीआय रेग्युलेशन ज्याच्याविषयी तू ऐकलं असशील की रिकरिंगच्या सर्वच सर्व्हिसेसना थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्यामुळे स्टोरीटेल मध्ये पण सेमच आहे, कारण की जोपर्यंत बँका तयार होत नाहीत त्यांच्या सगळ्या बदलांसोबत तोपर्यंत आम्ही रिकरिंग देऊ नाही शकत. तर आता जे सगळे ऑप्शन्स आहेत ते सगळे नॉन रिकरिंग आहेत. आणि नॉन रिकरिंग असल्यामुळे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युपीआय, वॉलेट सर्व विविध प्रकार लोकांना पेमेंटसाठी अवेलेबल आहेत. व्हेरी गुड. म्हणजे एका अर्थी ते श्रोत्यांसाठी चांगलंच झालेलं आहे, कारण ज्यांना हवंय, त्यांना आवडणाऱ्या किंवा त्यांना जे सोयीचं आहे तो ऑप्शन ते घेऊ शकतात तिथे. बरोबर. ही खूप मस्त आणि छान माहिती दिली योगेश, की ही अशी ऑफर आम्हाला या निमित्ताने मिळालेली. कारण आता सध्या सगळेजण आता आपण घरी आहोत, घरी बसून काय करायचा हा प्रश्न असतोच. आणि अवांतर काही गोष्टी न करता, म्हणजे केवळ स्क्रीन टाइम न वाढवता काहीतरी चांगलं सकस ऐकून आपण नक्कीच आपल्या आयुष्यात काहीतरी एक व्हॅल्यू ऍड करू शकतो असं मला वाटतं. आणि ती संधी स्टोरीटेलच्या निमित्ताने, अशा या ऑफरच्या निमित्ताने नक्कीच आम्हाला मिळालेली आहे. त्याबद्दल तुझं सगळ्यात आधी खूप खूप आभार. माझे नाही, श्रोत्यांचेच आभार आहेत. कारण की आम्ही जेव्हापासून सिलेक्ट मराठी लॉन्च केलं तेव्हापासून न चुकता रोजच्या रोज लोकांचा प्रश्न यायचा की आम्ही हिंदी ऐकू शकतो का, आम्ही बंगाली ऐकू शकतो का, तमिळ ऐकू.
Sample complete. Ready to continue?